नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. पाहूयात आजच्या टॉप 10 न्यूज. किल्ले रायगड परिसरातही ढगफुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो शिवभक्तांना जीव मुठीत धरून किल्ले रायगडावरून पायरी मार्गाने खाली उतरावे लागले. व्हिडिओ व्हायरल. महाराष्ट्रामध्ये हिट अँड रनच्या घटनांमध्ये कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कुणालाही पाठीशी घालणार नाही. वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती. मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस झालाय. यामुळे रस्त्यावर पाणी साचलंय. दादर सायन माटुंग्यातील रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तर या पावसाचा रेल्वे सेवेलाही फटका बसलाय. पुण्यात पुन्हा हिट अँड रन. वेगवान कारची दुचाकीला धडक. पोलिसाचा जागीच मृत्यू. काल रात्री मुंबईत 6 तासांमध्ये 300 मिलीमीटर पाऊस पडलाय. हा मुंबईत वर्षभर जेवढा पाऊस पडतो त्याच्या 10% पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ट्विट करून माहिती. मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर IS चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन बांधलं. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी. 15 जुलैला शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत सुनावणी. 16 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्ह आणि नावाबाबत सुनावणी. तर 19 जुलैला राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आमदार अपात्रतेबाबत होणार सुनावणी. झिम्बाब्वेचा 100 धावांनी पराभव करून यंग ब्रिगेडने धडा शिकवला. 5 सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी. अभिषेक शर्माचे झंझावाती शतक. सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे संत शेख महम्मद बाबांची श्रीगोंदा येथे समाधी असून संत निळोबारायांचा पालखी सोहळ्याने संत निळोबारायांचे समकालीन संत शेख महम्मद बाबांच्या दर्ग्याजवळ येऊन भेट दिली.